नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर इथं ना विनूसाठी मी 2 नाईट ड्रेस ऑर्डर केले होते. ते पार्सल आलेलं होतं आणि विनू ते ओपन करत होता. तर खूप छान कॉटनमध्ये असे नाईट ड्रेस भेटलेले आहेत, तेही कमी रेटमध्ये. आणि इथे ना बाळासाठी पप्पांनी मनगटी व वाळे आणलेले होते. तर आता बाळाला 3 महिने पूर्ण झालेले आहेत. मनगटी मी सिंपल प्लास्टिकमध्ये आणायला सांगितले होते, जे हलकं असतं आणि वाळे तांब्याचे आणलेले होते. तर मिक्स धातूचे सुद्धा वाळे मिळतात, पण मी तांब्याचे आणायला सांगितलेले होते. बाळांना पायामध्ये तांब्याचे वाळे घालणे ही आमच्याकडे प्रथा आहे. जुन्या लोकांची अशी श्रद्धा होती, की हे तांब्याचे वाळे किंवा मनगटी घातल्यामुळे मुलांचे वाईट नजरेपासून संरक्षण होते. तर काही लोकांचा असा विश्वाससुद्धा आहे, की तांब्याच्या वाळ्यामुळे बाळांचे आरोग्य सुधारते. बाळांना जे मसल पेन वगैरे असतात ते कमी होतं. पण काही बाळांना हे तांब्याचे वाळे घातल्यामुळे ॲलर्जीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे तांब्याचे वाळे घातल्यानंतर जर बाळाला काही रिएक्शन वगैरे दिसल्या, तर पटकन आपल्या डॉक्टरांना दाखवावी. आणि या आहेत मनगटी. तर या मनगटी मी अशा फिरकी असलेल्या मुद्दाम घेतलेल्या आहेत, कारण विणूलासुद्धा मी अशाच घातल्या होत्या. अगोदर मनगट्या आणलेल्या होत्या, पण त्याला ना दोरा होता. दोरा जो बाळाला हात हलवल्यानंतर डोळ्याला वगैरे लागत होता. त्यामुळे थोडं रिस्क होतं, डोळ्याला वगैरे लागेल म्हणून, डोळ्यामध्ये वगैरे जाईल. यासाठी मी अशा प्लास्टिकच्या सिंपल अशा मनगट्या मागवून घेतलेल्या आहेत. चांदीच्यासुद्धा आहेत, पण इतक्या लवकर इतक्या जड मनगट्या कशाला घालायच्या, म्हणून मी घातलेल्या नाहीत. तर इथं मनगटी घातल्यानंतर बाळाचे हात किती छान दिसत आहेत पहा. तर मोकळे-मोकळे हात होते, तर आता खूप छान वाटत आहेत. त्यानंतर बाळाला केलं फीडिंग आणि त्यानंतर मी जेवली. तर दुपारच्या वेळी थोडा वेळ भेटला, की मी पटकन कपडे धुवून घेते, त्याच्यानंतर कपडे सुकत घालते, बाळाचे कपडे फोल्ड करून ठेवते, अशी छोटी-छोटी कामं करत असते. बाळाला ना 3 महिने पूर्ण झालेले आहेत. तर बाळ आता हाताने वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यानंतर पोटावर पडण्याचा प्रयत्न करतो, टमी टाईमच्या वेळेला मान वरती करतो, आवाजाच्या दिशेने बघतो. अशा प्रकारे माझा जास्तीत जास्त वेळ बाळाभोवतीच जातो. आणि हा आहे पाळणा. तर बाळासाठी बाळाच्या बाबांनी खूप मस्त असा पाळणा घेतलेला होता. आम्ही ज्या दिवशी इकडे मम्मीच्या घरी येणार होतो, त्या दिवशी छोटासा बारशाचा कार्यक्रम केला होता, फॅमिली मेंबर्स बोलवून. आणि अशा प्रकारे छोटासा बारसाचा कार्यक्रम पार पडला आणि त्या दिवशी पाळणा आणलेला होता. आणि अतिशय छान आहे. याला जाळीसुद्धा जी आहे, अतिशय मस्त अशी जाळी आहे. तर आज संध्याकाळी पप्पा आणि विनू जेवायला नव्हती. त्यामुळे मम्मी आणि मी फक्त होतो जेवण्यासाठी. तर आम्ही भाकरी बनवलीच नाही. फक्त भातच खाल्ला. तर म्हटलं अंडा भात करूया. तर इथं सर्व कटिंग जे आहे ते मम्मी करून ठेवलेले आहे. टोमॅटो, कांदा, मिरची, कढीपत्ता वगैरे. तर सिंपल असा एग राईस बनवायचा होता मला. तर मम्मीला म्हटलं बाळ खेळतंय तोपर्यंत मी पटकन एग राईस बनवून घेते. आणि त्यासाठी अंडी इथे मी फोडून घेतलेले आहेत. आणि राईस मम्मी बनवून ठेवली होती अगोदर. मी फक्त फोडणी मारायचं काम केलं. तेल गरम झाल्यानंतर पटापट त्याच्यामध्ये जिरं, कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो, मिरची, कढीपत्ता हे सर्व घातलं. आलं लसूण पेस्ट होतं फ्रिजमध्ये, तर ते सुद्धा घातलं. व्यवस्थित मिक्स केलं सर्व. चिकन बिर्याणी मसाला होता फ्रिजमध्ये, तर तोच टाकला. कारण बाकी मसाले वगैरे काही सध्या तरी अवेलेबल नव्हतं इथं. आणि सिंपल असा बनवायचा होता. काही जास्त मसाले वगैरे वापरून बनवलेला नाही. आणि घरगुती आपलं तिखट आणि हळद वगैरे घातलं. डिलिव्हरी नॉर्मल असो वा सी सेक्शनने झालेली असो, प्रत्येक स्त्रीने प्रॉपर रेस्ट घेणे खूप गरजेचे असते. तर डिलिव्हरीनंतर 5-5-5 असा एक नियम आहे. तो म्हणजे डिलिव्हरीनंतर पहिले 5 दिवस बेड रेस्ट घेणे. त्याच्यानंतरचे 5 दिवस जे असतात, ते फक्त अंथरुणाभोवती इकडं-तिकडं हालचाल करणे आणि त्याच्यानंतरचे 5 दिवस जे आहेत, ते थोडी-थोडी हालचाल वाढवणे. तर प्रॉपर रेस्ट घेण्यासोबतच भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं. ताजी फळे, ताज्या भाज्या भरपूर खायला हव्यात. दूध व दुग्धजन्य पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करायला हवे. त्याचबरोबर डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्यावीत. जसे की कॅल्शियमची टॅब्लेट असतील, आयर्न टॉनिक असेल, तर हे सर्व नियमित घ्यावे. त्याचबरोबर प्रोटीन पावडर ही आपल्या दुधासोबत घेणे खूप गरजेचे आहे. आणि व्यायाम जर सुरू करायचा असेल, तर त्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्यावा. जास्त तेलकट, जास्त तिखट, त्याचप्रमाणे जास्त आंबट असे पदार्थ खाणे टाळावे. बाहेरील जंक फूड वगैरे खायचं सुद्धा टाळावे. तर इथं भात कुस्करून घेतलेला आहे.
तर मी इथं बिर्याणी तांदूळ म्हणजे आपले बासमती तांदूळ वगैरे वापरलेले नाहीत, तर रेग्युलर असणारे आपले तांदूळच आहेत. आणि इथं ग्रेव्ही झालेली आहे तयार. तर व्यवस्थित असं फोडून घेतलं, सर्व अंडं कुस्करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भात घातला आणि तोपर्यंत बाळ रडायला लागला. त्यामुळे मला बाळाला घ्यावं लागलं आणि मम्मीला म्हटलं, की फक्त मिक्स कर. त्यानंतर बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत होती मम्मी आणि तोपर्यंत मी जेवून घेतलं. आणि जिथं नवीन वरती बांधकाम जे चाललेलं आहे तिथं युटिलिटी एरिया जो आहे, तिथं एक छोटंसं कपडे धुण्यासाठी असं मी करून घेतलेलं आहे उभारून. तर सिंक वगैरे काही बनवून घेतलेलं नाही, पण असं छोटीशी जागा एक बनवून घेतलेली आहे. तर अजून याला व्यवस्थित बनवायचं आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. टेक केअर फ्रेंड्स. बाय बाय.